नमस्कार, मी प्राध्यापक क्षितिज पाटुकले. अंकोर भारत फाउंडेशन असा एक विश्व मंदिर परिषदेचा उपक्रम आहे, त्याद्वारे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सोनाली कुलकर्णी ज्युनियर अर्थात अप्सरा अली फेम नटरंग मधल्या या अभिनेत्री बरोबर आपल्या सगळ्यांना अंकोरवाट विष्णुधाम कंबोडिया या एका सांस्कृतिक आणि वारसा सहलीसाठी आमंत्रित करताना मला अतिशय आनंद होतोय. जगातलं सगळ्यात मोठं मंदिर म्हणजे ते कुठल्याही धर्माचं, कुठल्याही रिलिजनचं, पंथाचं, संप्रदायाचं असू दे, जगातलं सगळ्यात मोठं मंदिर, जगातलं जणू काही 8वं आश्चर्यच, आणि युनेस्कोनं ज्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे असं अंकोरवाट. कंबोडिया अर्थात याचं पूर्वीचं नाव कंबुज देश असं होतं. या कंबोडिया देशामध्ये हे अंकोरवाट नावाचं जगप्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर, या मंदिराची कथा आणि एकंदरीतच कंबुज देशाची कथा अत्यंत विलक्षण आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये कौंडिण्य नावाचा एक दक्षिण भारतातला युवक, त्याला एक दृष्टांत झाला स्वप्नामध्ये आणि तो अत्यंत साहसी होता, म्हणून तो स्वतःबरोबर काही जहाजांचा काफिला घेऊन एका नवीन शोध मोहिमेवर बाहेर पडला. कल्पना करा, 2000 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि मग तो हळूहळू जात प्रवास करत तो या कंबुज देशाच्या परिसरामध्ये पोहोचला. तो तिथं उतरला. काही रोमांचक घटना त्यावेळेला घडल्या आणि त्यातून तिथल्या राजकन्येबरोबर, सोमा नावाच्या नागवंशीय राजकन्येबरोबर त्यानं विवाह केला आणि त्यानं प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीची ओळख तिथल्या लोकांना करून दिली. आणि अर्थातच त्यानंतर कौंडिण्यबरोबर त्या ठिकाणी त्याचं राज्य स्थापन झालं आणि पहिल्यांदा फुनान या नावाचं, नंतर चेनला या नावाचं आणि इसवी सनाच्या 9व्या शतकापासून खमेर या साम्राज्यांचा तिथं विकास सुरू झाला. आणि या भारतीय राजांनी, म्हणजे कंबुज देशातल्या भारतीय राजांनी तिथं मोठी मोठी भव्य मंदिरं बांधायचा धडाका लावला. मग त्यामध्ये शंकराची मंदिरं आहेत, विष्णूची मंदिरं आहेत, गणेशाची मंदिरं आहेत, त्याचबरोबर बुद्ध देवतेची सुद्धा मंदिरं फार मोठ्या प्रमाणावर आहेत. आज कंबोडियाचा जो राष्ट्रीय धर्म आहे तो बौद्ध धर्म आहे. अशा या ठिकाणी या प्राचीन अनेक मंदिरांचे अवशेष आणि त्याचा जीर्णोद्धार करून जी मंदिरं बांधली गेली, त्यातलं हे अंकोरवाट हे जगप्रसिद्ध मंदिर. 500 एकर परिसरामध्ये वसलेलं आणि चारही बाजूनं पाण्यानं वेढलेलं, पाण्याच्या खंदकाने वेढलेलं असं एक अत्यंत अद्भुत मंदिर. या मंदिरामध्ये त्याच्या 4 भिंतींवर, एका भिंतीवर रामायण, एका भिंतीवर महाभारत आणि उरलेल्या अनेक भिंतींवर पुराणातल्या कथा, इतिहासातल्या कथा, उपनिषदातल्या कथा यांचं विलक्षण असं कोरीव काम केलेलं आहे. आणि गंमत म्हणजे या अंकोरवाट मंदिरामध्ये एकूण 1796 अप्सरा कोरलेले आहेत. अप्सरांचं आणि देवतांचं त्यांना अत्यंत विलक्षण आकर्षण आहे. समुद्र मंथन कोरलेलं आहे. त्यामुळे या तिथल्या अप्सरा आणि देवतांना भेटायला आपण साक्षात अप्सरेबरोबर म्हणजे आपल्या सोनाली कुलकर्णींबरोबर आपल्याला जायचंय. या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी विश्व मंदिर परिषदेसोबत मी चालली आहे 23 ते 28 सप्टेंबर 2024 या दरम्यान. तुम्ही देखील आमच्या बरोबर या अविस्मरणीय प्रवासाला येऊ शकता. या अंकोरवाट मंदिराबरोबरच आपण अंकोरथाम, याचबरोबर बयोन, निकपियान, वृक्षांचं मंदिर तापरोम, प्रीखा, टोनले सॅप म्हणजे गोड्या पाण्याचा एक समुद्रासारखा असा फार मोठा महाजलाशय की जिथं अनेक माणसं वस्ती करून राहतात. नो मॅन्स लँड असं त्याला म्हटलं जातं. तरंगत गाव, त्याचं आपण दर्शन घेणार. त्याचबरोबर पब स्ट्रीट आणि इतर कंबोडियन म्युझियम आपण पाहणार आहे.
कंबोडिया ही एक अनुभूती आहे, एक अत्यंत विलक्षण अशा प्रकारची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभूती म्हणजे कंबोडियाची यात्रा आहे. व्हिएतनाम बरोबर किंवा अन्य कुठल्या देशावर जाता जाता करण्यासारखा हा प्रवास नाहीये. या वारसा सहलीमध्ये सोनाली कुलकर्णी ज्युनियर यांच्या बरोबरच प्रख्यात इतिहासकार आणि लेखक अभिजित जोग, ज्यांचं असत्यमेव जयते हे पुस्तक अत्यंत गाजतंय, ते आपल्या बरोबर सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टर उज्ज्वला पळसुले, ज्यांनी कंबोडियाच्या स्थापत्यावर PhD केलेली आहे, त्या आपल्या बरोबर असणार आहेत. दररोज या सगळ्या मंदिरांना भेटी देणं आणि संध्याकाळी या विद्वत लोकांबरोबर चर्चा करणं, त्यांच्याबरोबर या कंबोज देशाचा, अखंड भारताचा, सांस्कृतिक राष्ट्राचा इतिहास समजून घेणं, अशा प्रकारचं एक अद्भुत अशा प्रकारचं या वारसा सहलीचं आयोजन केलेलं आहे. अर्थात मीही आपल्याबरोबर असणार आहे. याचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे सोनाली कुलकर्णी या ठिकाणी एके दिवशी अप्सरा नृत्य, एक डान्सचा परफॉर्मन्स आपल्याबरोबर सादर करणार आहे. अंगकोर वाट हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. अर्थातच जगातील सर्वात मोठं मंदिर, जिथे विष्णू देवतासोबतच 2100हून अधिक अप्सरा आणि देवता कोरलेल्या आहेत. यांचं दर्शन घेण्यासाठी मी चालले आहे आणि अर्थातच अप्सरा नृत्य देखील सादर करणार आहे. माझ्याबरोबर या सहलीला येण्यास तुम्हा सगळ्यांना मी आमंत्रण देत आहे. अत्यंत राजेशाही अशा 5 स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अनेकदा विदेशामध्ये आपली सगळ्यात मोठी अडचण जेवणाची होते. त्यामुळे या ठिकाणी पूर्णतः शाकाहारी अशा प्रकारची भोजन व्यवस्था आम्ही उपलब्ध केली आहे. नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण हे पूर्णतः शाकाहारी अशा पद्धतीने उपलब्ध केलंय. सियाम रिपमधील प्रसिद्ध पब स्ट्रीटवर पण आपण जाणार आहोत. शॉपिंगसाठी सुद्धा मोकळा वेळ ठेवलेला आहे. एक अतिशय अद्भुत, रोमांचक आणि आपल्या जीवनाला एक विलक्षण कलाटणी देणारी, वेगवेगळ्या प्रकारचा आनंद तुम्हाला देणारी, एक संस्मरणीय, अविस्मरणीय अशी ही सांस्कृतिक आणि वारसा सहल तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रित करतो. सोनाली कुलकर्णी ज्युनियर यांच्याबरोबर अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया या सांस्कृतिक वारसा सहलीमध्ये आपण, आपले नातेवाईक, मित्रपरिवार, याचबरोबर देश विदेशातील जे सगळे मराठी बांधव आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण या सहलीमध्ये सहभागी व्हा आणि एक विलक्षण आनंद अनुभवा. नमस्कार.